मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाऊ याची चिल्लर दे. चिल्लर नाही. आता दे. 20. आता याच्यातले 20 रुपये का 25 वापस दे. अबे गांडू 120 ची चॉकलेट आहे 20 दे अजून. 100 दिले ना 20 दे अजून. येतो भाऊ तू 20 दे. ए मा बल मागून आणतो. ये 20 दे 20 दे बात तू. काय ना सर, नेमका तुमचा आजार काय ना हे समजत नाही. बहुतेक दारू पिल्यामुळे होत असेल. ठीक आहे मॅडम, तुमची उतरल्या येतो मग मी. हा हा. आयला पवन दादा, मी शेजारच्या बायाला 1000 रुपये उसने दिले ते. हा मग महागायला गेलो, ती म्हणती तू लय भारी दिसतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ पैसे बुडाले. फंस गया सी अभी मजा आएगा ना भिड़ो. बर, मुलगा काय करतोय? मुलगा कंपनीत कामाला आहे, 2-3 बिझनेस पण आहेत, चांगले पैसे कमवते. बर बर. मुलाची गावाकडे शेती बंगला आहे का? का तुमची मुलगी शेतात काम करणार आहे का? आहे की 10 एकर आहे 10 आणि बंगला पण आहे. तुमच्या मुलाला आमची मुलगी पसंत आहे का? पसंत आहे. आणि तुमच्या मुलीला पसंत आहे का? पसंत आहे, पण माझी एक अट आहे. अट? कशाची अट? मुलाची 3 महिन्याची सॅलरी स्लिप पाहिजे. एवढंच वे देतो की मग, पण माझी पण एक अट आहे. कशाची अट आहे? मला पण मुलीची 6 महिन्याची कॉलेज ट्रिप पाहिजे. करायचं असलं तर लग्न करा, मी काय कॉलेज ट्रिप देणार नाही. आज इकडे उसाच्या मळा घेऊन कुठे जायचं आहे? साखरेचा दर 80 रुपये किलो झालाय. आता याला उसाची मोळी नाही, सोन्याची मोळी म्हणायचं. चला, महागाईच्या काळात शेतकऱ्यांना आणल्या स्वस्तातली साखर. स्वस्तातली साखर पोरणो कसा रे ऊस? घ्या, फक्त 50 रुपयाला एक ऊस आहे. एवढा माल? अरे 80 रुपयाला एवढी साखर येत्या. आम्ही 50 ला ह्यो मोठा ऊस घेतोय. तशी पण 4 साखर लागत्या. तुझा ऊस घेऊन काय करू? नुसत्या दुधात ह्या उसाचं असं 4 थेंब टाकलं की बिना भेसळचा मलईच्या तयार होतोय. मला पण 500 रुपयाला 10 ऊस द्या. तुम्ही ऊस नोंद करताय ते स्लिप बॉय आहे ना का? आता ओळखलं वाटतं, मग 2-3 ऊस ज्यादा द्या की. तुम्हाला ऊस नाही, लाल होस्तोर 2-3 फटके द्यायला पाहिजे ती. हे इकड्या ऊस तोडा टोळी आणल्या. आता टोळीला ऊस तोडायला लावायचा नाही. 1 2 3 4 5 7 20, 21, 22, 23, 24, 25. 1,02,000 1,04,000 1,05,000 1,06,000 1,07,000 1,08,000 1,10,000 1,00,000. मोजून झाले 20 लाख ऊस भरलेत. 20 लाख गुणुले 50 ऊस घेऊन जावा आणि तेवढ्या पैशात कारखानाच आमच्या नावावर करा. कितने रुपये हो गए भैया? 400 रुपये. कुछ तो कम करो ना भैया, हम रोज यहाँ से लेके जाते हैं. ओ मॅडम, पेट्रोल पंप आहे. तर पोराव, हे शेवटचं लेक्चर होतं माझं तुमच्या वर्गात. माझी बदली झालेली आहे. उद्यापासून मी दुसऱ्या कॉलेजला शिकवायला चाललो. मी 1 वर्ष झालंय तुम्हाला शिकवतोय. माझ्या शिकवण्यावर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. उभा राहा. सर, मला एक प्रश्न आहे. मला बरेच दिवसापासून विचारायचा होता, पण आज विचारतो. सर, तुम्ही कोणता विषय शिकवित होते आम्हाला? सांगा ना सर, काही कळतच नाही. हाय, मी तनू, BSc फर्स्ट इयर स्टुडंट. आणि तू? अगं वेडे, मी माझ्या मुलगीची फी भरायला आलोय. पप्पा चला. संतूर्ण फक्त आई आंघोळ करत नाही, कधी कधी राहिलेल्या साबणानं बाबा पण करतो. भैया दो पानी पूरी लगाओ. एक प्लेट में कितना आता है? 5. मेरे को है ना 2 तीखा 1 मीठा और 2 मिक्स बनाओ. और मेरे को 1 सूखा 1 तीखा 1 मीठा 2 मिक्स दो. 2 मीठा 2 तीखा 1 मीठा, एक ही मीठा. मिक्स में ना तीखा ज्यादा मीठा कम. और मेरे को मीठा ज्यादा तीखा कम. मिक्स में ज्यादा तीखा, हाँ मीठा कम. हाँ मीठा ज्यादा तीखा कम. हाँ बराबर.
हाँ भैया एक काम करो, टीका कैंसिल ही करो। बहुत हो गया टीका, बहुत तीखा हो गया है, टीका बहुत हो गया ना। सूखा है क्या? है ना, सूखा है ना। सूखा में क्या है? सूखा में मेरा थूका आता है। डालू क्या? अरे क्या यार, 20 रुपए का पानी पूरी खा रहे हो, उसमें 100 नखरे चल रहे तुम्हारे। अरे भैया हमारे ऐसा ही खाते, हाँ रगड़ा ज्यादा डालो। और मेरे में थोड़ा कम डालो। रगड़ा नहीं मिलता। क्यों? रगड़ा खाने के लिए हमारे इधर नागड़ा होना पड़ता है। क्यों? हमारे यहाँ ऐसा ही है। एक सूखी पपड़ी दो। नहीं, पपड़ी नहीं मिलता। क्यों? पपड़ी खाने के लिए वाकड़ी करनी पड़ती है। क्यों? हमारे यहाँ ऐसा ही होता है। बहुत हो गए भी, हमारा कपड़ा दे। नहीं, कपड़ा लेने के लिए झापड़ा खाना पड़ता है। क्यों? हमारे यहाँ ऐसा ही होता है। थू 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 तुझ्या जिंदगीवर. बायकोचा बैल कुठला. अहो ती चपाती जळाली ना. सॉरी सॉरी, आलो आलो. लग्नाला तयार आहे ना तुम्ही? हो. कोणाची काही जबरदस्ती तर नाहीये ना? नाही, कुठलाच दबाव नाही. कुठल्या गोष्टीची काही अडचण तर नाहीये ना? नाही, कुठलीच अडचण नाही. लग्नाच्या तारखा काढून घ्यायच्या का मग? हो, काढू शकता. पण माझी एक अट आहे. तुमच्या सर्व अटी मान्य आहे. तुम्ही हुकूम तर करा. मला ना लग्नाच्या आधी मुलाला बघायचंय काका. देवा तुझ्या गाभाऱ्याला. काय झालं काका? बाबाची याद आली मला. तुम्ही रडता का बरं काका? मी काही चुकीचं म्हणले का काका? काका तू धरती पे चाहे जहाँ भी रहेंगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. तरी मला वाटलंच होतं तुमचं खानदानच कुत्र्याच्या जातीचं आहे. भावा आपल्या अंगात 70% पाणी आहे. मग दुखापत झाल्यावर रक्तच काय येते. कोण म्हटलं? अंजनाचा आणि तुझं ब्रेकअप झाल्यावर तुझ्या डोळ्यातनं पाणी चालतंय की. यायला परत डिप्रेशन टाकला. चला नगर पुणे, नगर पुणे, चला नगर पुणे, नगर पुणे चला. हो, जागा आहे का? नाही ना, जागा ऐकून तर गाडी घेतली ना आपण. अण्णांना पळा लवकर, राखी बांधेल ताई येऊ राहिली. अरे काय झालं मग? 200-300 रुपये दिन जाऊ दे तिला. अहो ताई सोबत आत्या पण येऊ राहिली. अरे दारा खिडक्याला कुलूप लावून पळून जा. अरे लुटारू येऊ राहिले. दरोडा पडला आपल्या घरावर पळून जा. ए, मला नको सोडू रे बाबा. अरे का चल. आऊ चला की लवकर. अरे लेकरा घेऊ बॅग घेऊ काय घेऊ मी घेणे एखादं. मी काय नसते घेत. आधी मला साडी जर झाली. अरे मग ड्रेस घालून यायचा, साडी काय घातली घरी आला. ओ दादा, ओ थोडी मदत करता का? दे बाबा. याला घ्या. नाही नाही, त्याला नाही घेत. अरे बायको बाय. हे सगळं सामान उद्या उचललं पाहिजे काय? मालक, हे 2 नवीन माणसं आणलेत का आम्हाला? वा वा वा. तुमच्या दोघात इटा चांगल्या कोणाला खाली करता येतात? मला अजिबात खाली करता येत नाही. याला लय भारी करता येतात. मास्टर आहे मास्टर. तुझं नाव काय रे? निल्या. काळ्या. नाही निल्या. हा तर काळ्या, ऐक. तू आधी इटा खाली करायचं शिक. हा ऐ त्याच्याकडे लक्ष दे. आणि तुम्ही ना नीट इटा खाली करतोय का बघा. जा त्याच्याकडून ना 4 ट्रॅक्टर लागले, ते सगळे खाली करून घ्या. जा. 4 टेपू मला खाली करायला लावलेत. उठ, काम करू लाग. चल. मालकाने ज्याला काम सांगितलं ना त्यानेच करायचं. हा, मालकाचा स्वभाव लय तापट आहे बरं का. मालक गरम तेल करतो आणि बेंबीत होते तो, माहितीये का? अरे गावापासून बसले तुम्ही. बरं मला आता सांगा, तुमच्या दोघांमध्ये माल कोणाला खाली देतो? हे काम तर मी अजिबात नाही करणार. मला माल लय भारी कालवता येतोय. याला अजिबात येत नाही. याला मी सगळं शिकून टाकतो. नाही नाही, माल मागे. ज्याला कालीत येत नाही त्याने कालीला तर लुस्कान होईल. मग तूच कालव. भयो
मला जरा दिसायला कमी झाले, मला डोळे चेक करायला 500 रुपये द्या बरं का. काय दिसायला प्रॉब्लेम झालाय? हे किती बोट आहेत? 2. आईला खरंच दिसायला प्रॉब्लेम झाला राव. बरं झाले 500 रुपये, दवाखान्यात जाऊन ये. हो इथं 10 रुपये येतं. आणि इकडे बोट मस्त आहे ना, पैसे बरे करू राहिलेत. भाऊ प्रणित आणि कुठे राहतो? तर मला आता 2 महिने झाले भाऊ. अरे भाऊ काय सांगतोय, 2 दिवसा पहिले तो ऑर्डर दिली त्यांनी मला. अरे ऑर्डर वाला आहे, आम्हाला वाटलं हप्तेवाला आहे. मी ते प्रणित वाणी. एक्सक्यूज मी, 2 मिनिटं लांब थांबा. तुम्ही जरा डोक्यात वेळ आहेत का? तुमच्या पेशंटची धाड काढताना त्यांच्या जिभेला जाऊ शकते, त्या आयुष्यभराच्या मुक्या होऊ शकतात. त्यांना बोलता यायचं नाही. अहो डॉक्टर मला हेच पाहिजे. मी येडी होते काही जण म्हणून तुमच्या संग लग्न केलंय. बरं झालं तुला शेवटी कळलं तरी. अरे एवढे दिवस मी एका येड्या बाया सगळा संसार करत होतो. या घरच्यांनी वाटोळा केला बायावाला. गिन्यान गेलेले अवदासा. जान्हवी, मला सोडून तुला दुसऱ्यावर प्रेम नाही झालं? तुझ्यावर प्रेम होतच कधी? बरं ठीक आहे, मला जर पहिली मुलगी झाली ना तर तिला तुझं नाव देईन बघ. तुझं लग्न होईल का? ठीक आहे बघ, याच्यानंतर नाही येणार भेटायला. बरं होईल. दादा 2 वडापाव पार्सल करा ना. बर देतो. दादा काय झालं ताई? शिवड्या एक व्हिडिओ घे आणि त्याला गाणं कुठलं टाकायचं? स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू, कसा बाय गरा 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 ग गरा 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 गरा. घरा घरा वेळेवर हप्ता भरा नाहीतर बँकेतला साहेब बनल. त्याला धरा त्याला खाली पाडा ह्याच्यावर चढा. मम्मी मी रेल्वे भरती तयारी करू राहिलो, मला डिस्टर्ब करू नको. रेल्वे भरते गरमागरम समोसा घ्या, गरमागरम समोसे घ्या. थंडी वाटेल 10 रुपये घ्या. काय रे दादू, कुठे चाललाय? कुठे नाही का, इथं चाललो होतो. खरं सांग, कुठे चाललाय? काय नाही का, कपडे आणायला चाललो होतो. मला पण यायचं. पागल झाली का? एवढं उन्हात आणायचं काय, मरायचंय का? बस गच्चूप घरामध्ये. नाही मला पण यायचंय. बरं ठीक आहे, चल पटकन. 1 मिनिट थांब, मी चांगले कपडे घालणार. ए बाई, अरे इथे जायचं आपल्याला, कशाला कपडे चेंज करते? चल पटकन अशीच. नाही थांब, मी चांगले कपडे घालणार. दादू आली मी रेडी होऊन, चल पटकन. ए कुठे चालली? इकडे इकडच्या वल्लीवर जाऊन काढायचे. ताई तुमचं पार्सल. OTP बोला. OTP? अरे मोबाईल मध्ये पाहून बोला. OTP? ताई ही चप्पल घे. मैं टकले यार मारा. भावा मी डिप्रेशन मध्ये चाललोय. हे डिप्रेशन काय असतंय? आता तुला कसं समजावू डिप्रेशन म्हणजे काय? अंजना तुझं खरं प्रेम होतं ना? आता समजलं डिप्रेशन कशाला म्हणतात. मॅडम किती वर्ष झालं करताय? मी आता 20 वर्ष झालं करते. मग तुम्हाला अनुभव पण खूप मोठा असेल. होय, मग हे काय ट्रॉफी लावलेत भरपूर. 1 मिनिट थांबता का? हा करायचं. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.